57 किलो फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये अमन सेहरावतला कांस्य पदक। भारताच्या अमन सेहरावतची प्युर्तो रिकोच्या डॅरियन क्रूजवरती 13-5 निमात। विनेश फोगाटने केलेल्या अपिलावरती सीएएस मध्ये सुनावणी पूर्ण। भारताकडून हरीश साळवे यांनी मांडली बाजू। आज निकाल येण्याची शक्यता। ऑलिम्पिक दुहेरी पदक विजेत्या मनू भाकरनं संसद भवनामध्ये घेतली विरोधी पक्षनेते राहुल गांधींची भेट। राहुल गांधींनी केले मनूचं अभिनंदन। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आज ठाण्यामध्ये ठाकरे गटाचा मेळावा। मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये ठाकरेंची तोफ धडाडणार। यावेळी उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेचा आज तिसरा दिवस। आज अजित पवारांचा नाशिक आणि नगर जिल्ह्याचा दौरा। शरदचंद्र पवार पक्षाची शिवसंग्राम यात्रा आज शिरूरमध्ये। यावेळी जयंत पाटील आणि अमोल कोल्हे राहणार उपस्थित। काँग्रेसची विधानसभा निवडणूक तयारी लातूरपासून पहिली विभागीय आढावा बैठक आज होणार। यावेळी मराठवाड्यामधील पक्षाच्या तिन्ही विजयी खासदारांचा जाहीर सत्कार केला जाणार। मनोज जरांगेंची शांतता रॅली आज साताऱ्यामध्ये। पवई नाका येथून शांतता रॅलीला सुरुवात करणार। गांधी मैदानावरती जरांगेंची सभा होणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांमधील बैठक संपन्न। आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने बैठकीला महत्त्व। मोदींना विनंती करूनही त्यांनी शरद पवारांचा भटकती आत्मा असा उल्लेख केला आणि त्याचा फटका महायुतीला बसला। लासलगावमधल्या सभेमध्ये अजित पवारांची कबुली। शिवस्वराज्य यात्रेचा प्रतिसाद पाहता जुन्नर ते भोसरी यापर्यंतच्या विरोधकांना झोपा लागणार नाही, तर महायुतीच्या सरकारला आता चले जाओ म्हणण्याची वेळ आलेली आहे। खासदार अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। शिवस्वराज्य यात्रेचा प्रतिसाद पाहता जुन्नर ते भोसरीपर्यंतच्या विरोधकांना झोपा लागणार नाही, तर महायुतीच्या सरकारला चले जाओ म्हणण्याची वेळ। अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया। राज ठाकरे यांचा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एकला चलो रेचा नारा। बीडमधील 6 विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार देणार। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा छत्रपती संभाजीनगरचा दौरा। दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद। बीडमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून राज ठाकरेंचा ताफा अडवला। मराठा आरक्षणावरती जोरदार घोषणाबाजी। बीडमध्ये राज ठाकरेंच्या ताफ्याच्या समोर ठाकरे गटाचं सुपारी फेकत आंदोलन। विधानसभेसाठी कोणाची सुपारी घेतली असा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा सवाल। राज ठाकरे यांचा ताफा अडवणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष गणेश वरेकर यांच्यासह 8 जण शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात। ठाकरे गटाच्या आंदोलनानंतर राज ठाकरेंची बीडमधल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर चर्चा। बीड पोलिसांचं इंटेलिजन्स फेल झाल्याची भावना। सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार। राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर ठाकरे गटाचं आंदोलन केल्यानं या ठिकाणी संदीप देशपांडे संतापले। सुपाऱ्या घेऊन काम करणाऱ्या मनसेबद्दलची ही जनभावना। राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा, ही सुद्धा सुपारी। अंबादास दानवेंचा टोला। बीडमध्ये राज ठाकरे यांचा ताफा अडवल्याचे पडसाद चेंबूरमध्ये उमटल्याचे दिसून आले। मनसेकडून चेंबूरमध्ये आंदोलन करून ठाकरे गटाचा निषेध। गुन्हे दाखल करण्यामागचे सूत्रधार अनिल देशमुख, पण त्यांच्या मागे शरद पवार आणि उद्धव ठाकरे। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा थेट आरोप। गिरीश महाजन, जयकुमार रावल यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी सिल्व्हर ओकवरती, तर प्रवीण दरेकर यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी मातोश्रीवरती बैठक। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा दावा। जयंत पाटलांनीही सांगली जिल्ह्यातल्या त्यांच्या विरोधकांवरती गुन्हे दाखल करण्यास सांगितलं होतं। परमबीर सिंह यांचा खुलासा। 100 कोटी वसुलीचे आरोप खरे। सलील देशमुख ललित हॉटेलमध्ये बसून डील करायचे। एबीपी माझाच्या मुलाखतीमध्ये माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा गौप्यस्फोट। वसुलीबद्दल पवार, ठाकरे आणि जयंत पाटील, अनिल परब यांना सांगितलं, पण त्यांनी दुर्लक्ष केलं। परमबीर सिंह यांचा आरोप। पोलिसांच्या बदल्यांसाठी अनिल देशमुख यांनी शेरामागे मारलेली पत्र माझ्याकडे। परमबीर सिंह यांचा गौप्यस्फोट। सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये अनिल देशमुख यांनी
फिल्म इंडस्ट्रीवरती दबाव आणण्यास सांगितलं, परमबीर सिंह यांचा आरोप. परमबीर सिंह खोटारडे आहेत, ते दिशाभूल करतायत. त्यांची नार्को टेस्ट करा, तसंच परमबीर सिंहांनी अँटिलिया केसमध्ये काय झालं ते सांगावं, सलील देशमुख यांची मागणी. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आरोपांवरती अनिल देशमुखांचं मौन. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर न देताच देशमुख निघून गेले. महाराष्ट्रामध्ये व्यवस्थित प्लॅन करून महायुती सरकार भ्रष्टाचार करत आहे. सगळ्यांची मतं आम्ही विकत घेऊ शकतो असं महायुतीला वाटत होतं. पुण्यामध्ये बोलताना जयंत पाटील यांचा महायुतीवरती घणाघात. एकेकाळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही उत्कृष्ट महानगरपालिका म्हणून ओळखली जायची, पण आता महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार वाढलाय, जयंत पाटील यांचा आरोप. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून वाद नाही, तर मतदारसंघावरून आहेत. ते सुटल्यावरच मुख्यमंत्री पद निश्चित होईल. मंत्री धनंजय मुंडे यांची महाविकास आघाडीवरती सडकून टीका. उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून गेले नव्हते, नाना पटोलेंची माहिती. तर महाविकास आघाडी 20 ऑगस्ट पासून प्रचाराचा नारळ फोडणार, पटोलेंची प्रतिक्रिया. कांदा निर्यात बंदीचा लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा झटका बसला. आता कांदा निर्यात बंदी करायची नाही, आधी कांदा निर्यात बंदी करून चूक झाली, माफ करा. सलग दुसऱ्या दिवशी कांदा निर्यात बंदीवरती अजित पवारांचं भाष्य. अजित पवारांनी आता माफी मागून काय फायदा, कांद्याला दर मिळवून दिला असता तर माफी मागावी लागली नसती. शरद पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचा अजित पवारांवरती निशाणा. अजित पवारांच्या नाशिक दौऱ्यानंतर दिंडोरीमध्ये शरद पवार गटानं गुलाबी पाण्यानं धुतले रस्ते. अजित पवार आणि मंत्री गुलाबी बसमधून फिरतात, घोषणा करतात, मात्र कामं होत नाही असं म्हणत शरद पवार गटाकडून निषेध. योजना चालू ठेवायची असेल तर आमच्या नावापुढची बटणं दाबा, लाडकी बहीण योजनेवरून अजित पवार यांची महिलांना साथ. लाडकी सत्ता मिळवण्यासाठी सरकारचा केविलवाणा प्रयत्न. अजित पवारांच्या वक्तव्यावरून बाळासाहेब थोरात यांचा सरकारवर निशाणा. एकीकडे लाडकी बहीण योजना आणत आहेत, दुसरीकडे मुंबई लाडक्या मित्राला दिली जातीये. धारावी प्रकल्प अदानींना देण्यावरून वर्षा गायकवाड यांची टीका. बहिणींनी आज राखी बांधली, पण यामुळे सावत्र भावांच्या पोटात दुखतंय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अनुसूचित जाती विभागाचा विजय संकल्प मेळावा संपन्न. राज्यभरामधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती. रमेश चेन्नीथला, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 7ही विधानसभा मतदारसंघांवरती काँग्रेसचा दावा. यवतमाळ, वणी, पुसद, आर्णी, राळेगाव, उमरखेड आणि दिग्रस या 7ही जागा काँग्रेसला मिळाव्या. जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर यांची मागणी. महायुतीमध्ये राहायचं की बाहेर पडायचं या संदर्भात आता 1 सप्टेंबरला निर्णय घेणार. मुख्यमंत्र्यांचा फोन आल्यामुळे आणि आम्ही केलेल्या मागण्यांसंदर्भात त्यांनी वेळ मागितल्याची बच्चू कडू यांची मागणी. अनेक पक्ष टार्गेट करतात, शिव्या देतात, पण इतिहासामध्ये शिव्या नाही तर कौतुक आणि कर्तृत्व लक्षात ठेवलं जातं. साताऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य. मराठा समाजाला आपण आरक्षण दिलंच, पण त्या समाजामध्ये नोकरी देणारे देखील तयार झाले पाहिजे. मराठा आरक्षणावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्वाचं भाष्य. परभणीमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरती मराठा तरुणांनी आमदार रत्नाकर गुट्टे यांचा ताफा अडवला. यावेळी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासंदर्भात आपली भूमिका काय, मराठा तरुणांचा आमदार गुट्टे यांना सवाल. सावंतवाडी मतदारसंघामध्ये भाजपकडे डझनभर इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघामध्ये लोकांमध्ये जाऊन काम करावं आणि जनाधार मिळवावा. नारायण राणे यांच्या इच्छुक उमेदवारांना कानपिचक्या.
मतदार यादीमध्ये अनेकांची नावं नाहीत. बोगस मतदान केल्याबाबत तक्रार करून देखील जिल्हा प्रशासनानं कोणतीही दखल का घेतली नाही. राजन विचारे यांनी विचारला अधिकाऱ्यांना जाब. नाणार आणि सागवे इथे बॉक्साईट उत्खननाच्या संदर्भात होणारी जनसुनावणी अनिश्चित काळासाठी स्थगित. उदय सामंत यांची माहिती. बारसू रिफायनरी आंदोलकांवरील 31 ऑगस्टपर्यंतचे गुन्हे मागे. मुंबईमधील आचार्य अँड मराठे कॉलेजनं लागू केलेल्या हिजाब बंदीला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती. बिंदी आणि टिळ्यावरही बंदी आणली का, कोर्टाचा कॉलेजला सवाल. वरळी हिट अँड रन प्रकरणामधील मुख्य आरोपी मिहीर शहाला ओळख परेडच्या दरम्यान साक्षीदारांना ओळखलं. आर्थर रोड कारागृहामध्ये पार पडली ओळख परेड. मध्य रेल्वेवरती रविवारी दिवसकालीन ब्लॉक. माटुंगा ते मुलुंडच्या दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती सकाळी 11:05 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक. पश्चिम रेल्वेवरती कोणताही ब्लॉक नाही. गाड्यांवरील खासदार, आमदार आणि पोलिसांच्या स्टिकरचा गैरवापर थांबवायला हवा. गैरप्रकार थांबवण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करावी, हायकोर्टाचे निर्देश. दादर रेल्वे स्थानकावरती आलेल्या नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये मृतदेह आढळल्यानं खळबळ. शौचालयामध्ये गळफास लावलेल्या अवस्थेमध्ये आढळला मृतदेह. पोलिसांकडून पुढचा तपास सुरू. सीएसएमटी स्थानकावरती आरडीएक्स ठेवल्याच्या धमकीचा कॉल. अज्ञात व्यक्तीच्या कॉलनंतर तपासणी. काहीही संशयास्पद आढळलं नसल्याची लोहमार्ग पोलिसांची माहिती. आसामच्या करीमगंज पोलिसांसह एसटीएफची ड्रग्सच्या विरोधामध्ये मोठी कारवाई. करीमगंज जिल्ह्यामध्ये 115 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त. मनीष सिसोदिया यांना 17 महिन्यानंतर सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर. जामीन मंजूर होताच सिसोदिया यांनी घेतली अरविंद केजरीवाल यांच्या परिवाराची भेट. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात 2 हक्कभंग प्रस्ताव आणले. काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांची माहिती. पंतप्रधान नरेंद्र मोदी वायनाडला भेट देणार. वायनाडमधील भूस्खलनग्रस्तांशी मोदी संवाद साधणार. वायनाडच्या दौऱ्यासाठी पंतप्रधानांचे आभार. मला खात्री आहे की या दुर्घटनेची स्वतःच्या डोळ्यांनी तपासणी केल्यानंतर याला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित कराल. पंतप्रधानांच्या वायनाड दौऱ्याच्या पूर्वी विरोधी पक्षनेते राहुल गांधींची एक्सवरती पोस्ट. महिंद्रा अँड महिंद्रा आणि चीनच्या शांक्सी ऑटोमोबाईल समूहाचे करार. भारतामध्ये कार मॅन्युफॅक्चरिंग प्लांट तयार करणार. 25,000 कोटी रुपयांचा जॉईंट व्हेंचर गुजरातमध्ये प्लांट उभारण्याची शक्यता. केंद्र सरकारची परवानगी बाकी. डुकाटीनं भारतामध्ये लॉन्च केली नवीन पॉवरफुल बाईक. हायपरमोट्राड 950 SP या नावानं लॉन्च केलेल्या या बाईकची एक्स शोरूम किंमत 19,05,000 रुपये. या बाईकमध्ये हलक्या अलॉय व्हीलचाही वापर करण्यात आला. डिस्नी प्लसचा पासवर्ड शेअरिंग बंद करण्याचा निर्णय. सप्टेंबरपासून निर्णय होणार लागू. तसंच ऑक्टोबरपासून डिस्नी प्लस, हुलू आणि ESPN प्लसच्या किमतीतही होणार वाढ. पासवर्ड शेअरिंगसाठी पैसे घेण्याचा डिस्नीचा विचार. भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावरती येणार आंतरराष्ट्रीय दर्जाचा चित्रपट. श्री राधा रमणम, सी साजन राजकुरूप, शोभा संत निर्मित या चित्रपटाची कथा प्रकाश कपुरिया आणि राम मोरी यांनी लिहिलेली आहे. पुष्पा 2 मधील खलनायक भवरसिंह शेखावतचा फर्स्ट लुक रिलीज. पहिल्या भागामध्ये फहाद फाजिलचा भवरसिंह पुरेसा घाबरवणारा होता. पुष्पा 2 मध्ये तो आणखी खतरनाक अवतारामध्ये दिसणार आहे. आनंद एल रायच्या तनू वेट्स मनूच्या दोन्ही भागांनी बॉक्स ऑफिसवरती बक्कळ कमाई केली होती. आता आनंद एल राय यांच्या तनू वेट्स मनूचा 3रा भागही तयार करणार असून यामध्ये पुन्हा एकदा कंगना आणि आर माधवनची जोडी दिसणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.